लोकसभेला तुतारी दणक्यात वाजली। तुतारीचा स्ट्राईक रेटही 80% राहिलाय। 10 पैकी तब्बल 8 खासदार निवडून आणत शरद पवारांनी दाखवून दिलं की आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात ते। पक्ष गेला, चिन्ह गेलं, निष्ठावान गेले, पण नव्या चिन्ह आणि जिद्दीसह पवारांनी वयाच्या 85व्या वर्षी पुन्हा नव्यानं सारं काही उभं केलं। लोकसभेला ताकद दाखवून दिल्यानंतर आता वेळ आली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता हातात घेण्याची। शरद पवारांनी त्यासाठी विधानसभेच्या तयारीलाही जोर आणलाय। विधानसभेला अवघे काही महिने शिल्लक असताना, जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नसताना शरद पवार गटाच्या 16 मतदारसंघातील उमेदवार कन्फर्म समजले जातात। हे 16 मतदारसंघ आणि तिथून पवारांची तुतारी फुंकणारे ते 16 शिलेदार कोण असतील त्याचाच हा आढावा। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। आता यातला पहिला मतदारसंघ येतो तो तासगाव कवठे महाकाळचा। आर.आर. आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील इथल्या विद्यमान आमदार। 2019ला त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी। शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या या पाटील घराण्याकडून सध्या रोहित पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे फुल चान्सेस आहेत। नगर पंचायतीतील विजयापासूनच रोहित पाटील यांचे नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापित झालं। आमदारकीसाठी त्यांची तयारीही झाली असून ते कवठे महाकाळ मधून आरामात तुतारी वाजवतील असं बोललं जातंय। आता दुसरा मतदारसंघ आहे इस्लामपूरचा। राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा हा मतदारसंघ, त्यामुळे स्वाभाविक यंदाही ते येथूनच तुतारीचे उमेदवार असतील। तब्बल 3 दशक ते आमदार असल्यानं त्यांच्या जिंकण्या हरण्याची चर्चा आपण न केलेलीच बरी। तिसरा मतदारसंघ आहे नगर श्रीगोंदा। भाजपाचे बबनराव पाचपुते हे इथले सध्याचे आमदार। प्रस्थापित असणाऱ्या पाचपुतेंना इथून राष्ट्रवादीचे राहुल जगताप फाईट देत असतात। 2014ला जगताप, 2019ला पाचपुते अशी आलटून पलटून नगर श्रीगोंद्याच्या जनतेनं आमदार बदलल्यानं यंदा तुतारीच्या चिन्हावर राहुल जगताप आमदार होतील असा अंदाज आहे। पण पाचपुते इथून यंदाही तगडं आव्हान उभं करू शकतील यात शंका नाही। चौथा मतदारसंघ येतो तो बारामतीचा। राष्ट्रवादीची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात अजितदादांचा शब्द अंतिम चालतो। पण पक्षफुटीनंतर आता शरद पवार युगेंद्र पवार यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी करतायत। त्यात अजितदादांच्या मतदारसंघात तुतारीला 45,000चं लीड मिळाल्यानं युगेंद्र पवारांच्या आमदारकीच्या महत्वाकांक्षा चांगल्याच वाढल्यात। त्यामुळं समोर बिग बॉस असताना युगेंद्र पवार येथून तुतारी वाजवतील का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। पाचवा मतदारसंघ आहे नगर राहुरी। 2019च्या विधानसभेला भाजपाच्या शिवाजीराव कर्डिलेंसारखा मातब्बर नेत्याला आसमान दाखवत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे जायंट किलर ठरले। त्यात राष्ट्रवादीतील फुटीत ते शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्यानं त्यांनी लोकसभेलाही लंकेंना विजयातील महत्वाचा हात दिला। त्यामुळे तनपुरे येथून तुतारी वाजवतील असं सध्या मतदारसंघातलं जनमत आहे। 6वा मतदारसंघ येतो तो पारनेरचा। पहिल्या टर्म मध्ये आमदार आणि खासदार झालेले निलेश लंके यांचा विधानसभा मतदारसंघ। दादांचा विश्वासू माणूस म्हणून ओळख असणारे लंके साहेबांसोबत आले आणि खासदार झाले। त्यामुळे आता मोकळ्या झालेल्या या जागेतून तुतारीकडून पारनेरचा उमेदवार कोण हा मोठा प्रश्न शरद पवारांसमोर असणार। पण त्याला एक उत्तर असू शकतं, ते म्हणजे राणी लंके यांचं। राणी लंके लोकप्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुक आहेत आणि दुसरं म्हणजे पक्षाकडून पारनेरमध्ये म्हणावा तसा आमदारकीसाठी चेहरा नसल्यानं राणी लंकेच इथून तुतारी फुंकतील। 7वा मतदारसंघ आहे कर्जत जामखेडचा। रोहित पवार इथले विद्यमान आमदार, कॅबिनेट मंत्री राहिलेल्या आणि शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित दादा आमदार झाले। त्यानंतर त्यांना संघर्ष यात्रा, MIDCचा प्रश्न आणि विविध सामाजिक प्रश्नांवरून विधिमंडळ गाजवलं। त्यामुळं रोहित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असतील हे कन्फर्म आहे। पण त्यांना राम शिंदे यंदा कसं आव्हान देतील हे पाहावं लागेल। 8वा मतदारसंघ येतो तो शिरूरचा। शिरूरच्या पट्ट्यातून सगळे अजितदादांच्या पाठीशी गेले, फक्त उरले ते निष्ठावान शिरूरचे आमदार अशोक पवार। यामुळे यंदाही तेच राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात दिसतील यात शंका नाही। भाजपाच्या बाबूराव पाचुर्णे विरोधात ते परंपरागत लढत देतील।
शिरूरनं खासदारकीला तुतारीला कौल दिला आहे. आता आमदारकीला काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे. 9वा मतदारसंघ येतो काटोलचा. महाविकास आघाडी सर्वात जास्त चर्चेत राहिलेले अनिल देशमुख हे आज काटोलचं विधिमंडळात प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीची दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांची फळी अजितदादांसोबत गेली असताना काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी नाव साहेबांसोबत थांबली. त्यापैकी एक अनिल देशमुख. काटोल हा देशमुखांचा बालेकिल्ला असल्यानं ते इथून तुतारी आरामात वाजवतील असा सध्याचा ट्रेंड दिसतोय. 10वा मतदारसंघ येतो मुंब्रा. पवारांच्या राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्र वगळता मुंबईच्या ज्या कुठल्या पट्ट्यावर प्रभाव राहिला आहे तो मुंब्राचा. जितेंद्र आव्हाड इथले फायर ब्रँड आमदार. शरद पवारांच्या पाठीशी नेहमी सावलीप्रमाणे ते उभे असणारे आव्हाड येथून सलग अनेक टर्म निवडून जातात. मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्याक बहुल समाजावर आव्हाडांची असणारी पकड पाहता मुंब्रा कळव्याला तुतारीचा आवाज ऐकायला मिळेल हे निश्चित. आता 11वा मतदारसंघ येतो तो पाथर्डी शेवगाव. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मतदारसंघातून लढत देतील प्रताप काका ढाकणे. खरं म्हणजे भाजपच्या मोनिका राजळे मोदी लाटेत 2014ला निवडून आल्या. ते त्यांनी माघारी वळून कधीच बघितलं नाही. पण यंदा निष्ठावान प्रताप काका ढाकणे यांच्या पाठीशी शरद पवारांनी ताकद लावली तर जातीय समीकरण, सहानुभूतीची लाट हे फॅक्टर महत्वाचं ठरून ढाकणे पाथर्डीतून तुतारी वाजवतील हे नक्की. आता 12वा मतदारसंघ आहे बीडचा. बजरंग बाप्पांच्या विजयासाठी बीडात ज्यांनी फिल्डिंग लावली आहे ते संदीप क्षीरसागर हे या मतदारसंघाच्या पहिल्या टर्मचे आमदार. आपल्या काकाला म्हणजेच जयदत्त क्षीरसागर यांना मात देत संदीप विधिमंडळात गेले. पक्षातील आपली पोझिशनही स्ट्रॉंग बनवली. यंदाच्या होऊ घातलेल्या विधानसभेला संदीप क्षीरसागर यांना तगडा विरोधकच नसल्यानं त्यांचा विजय जवळजवळ निश्चित समजला जातोय. 13वा मतदारसंघ आहे घनसावंगीचा. पवार साहेबांसोबत निष्ठा दाखवणाऱ्या काही मोजक्याच वरिष्ठ नेत्यांपैकी एक असणारे राजेश टोपे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शांत, सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यात कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्रीपद मोठ्या धाडसानं पेलल्यामुळं त्यांची उभ्या महाराष्ट्रात चर्चा होती. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला टोपे तुतारीचा चिन्हावर विधिमंडळात येतील यात शंका नाही. 14वा विधानसभा मतदारसंघ आहे विक्रमगड. सुनील भुसारा हे इथले विद्यमान आमदार. भाजपचा बालेकिल्ला भुसारा यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच ताब्यात घेतला. त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांनाच विक्रमगडची उमेदवारी दिली जाईल हे निश्चित आहे. फक्त भाजपने इथं ताकद लावली तर ही जागा अटीतटीची होऊ शकते. आता 15वा मतदारसंघ आहे अकोलेचा. अकोलेतील विधानसभा ही अटीतटीची असते कारण जागा एक आणि उमेदवार फार, अशी इथली परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचे किरण लहामटे हे इथले विद्यमान आमदार आहेत. हे सध्या अजितदादा गटासोबत असल्यानं तेथे त्यांचे राजकीय पंख छाटण्यासाठी शरद पवार गटाकडून अमित भगरे यांना उमेदवारी देण्याचे फुल चान्सेस आहेत. आता बोलूयात शेवटच्या 16व्या नगर शहर मतदारसंघाबद्दल. अजित पवार गटात गेलेले 2 टर्म निवडून आलेले संग्राम जगताप हे इथले विद्यमान आमदार आहेत. जगतापांना मात देण्यासाठी येथे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. पण इथली लढत अटीतटीची होणार असून जिंकणारा घासून पण ठासून येईल एवढं मात्र निश्चितच. तर हे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य 16 उमेदवार. बाकी या 16 उमेदवारांपैकी कोण आमदार होईल आणि कुणासाठी घोडमैदान लांब आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.